राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. येहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते. आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. येहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते. आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. ये संस्पर्शजाः भोगाः हि दुःखयोनयः एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय बुधः तेषु न रमते. त्याचा अर्थ असा आहे, ये म्हणजे जे संस्पर्शजाः भोगाः इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणारे जे भोग आहेत ते ही निश्चितच दुःखयोनयः एव दुःखाचेच कारण आहेत. ते सर्व आद्यन्तवन्तः आदि अंत युक्त आहेत, उत्पत्ती विनाशशील आहेत. म्हणून कौंतेय हे अर्जुना, बुधाः ज्ञानी लोक बुद्धिमान विवेकी पुरुष तेषु न रमते त्या भोगांच्या मध्ये रममान होत नाहीत. विषय जे आहेत, विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून जे भोग काय होतात, प्राप्त होतात, ते दुःखालाच कारण असतात. कारण ते उत्पत्ती विनाशयुक्त आहेत. त्यांची उत्पत्ती होते त्या भोगांची आणि त्यांचा विनाशही होतो. म्हणून ज्ञानी पुरुष त्याच्यामध्ये रममान होत नाहीत. जे विषय भोग आहेत ते इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून उत्पन्न होतात, प्राप्त होत असतात. आणि ती सर्व दुःखाचीच बीज आहे. दुःखयोनयः दुःखाला जन्म देणारीच आहेत. दुःखाचे जन्मस्थानच ते आहेत. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून उत्पन्न होणारे भोग हे दुःखाचे जन्मस्थान आहेत. म्हणून ज्ञानी पुरुष त्याच्यात रममान होत नाहीत, कारण हे भोग उत्पत्ती आणि विनाशयुक्त आहेत. हे पहा, ज्ञानोबारायांनी म्हटलं होतं, एरवी तरी कौतुके विचारुणी पाहे पानिके या विषयाचे नि सुखे झकवी जती कवण. आता जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडून तर हे विषय सहज टाकले जातात. ज्ञानोबाराय म्हटले, हे मी काय सांगण्याची गरज नाही आहे. ज्यांना आत्मसुख प्राप्त झालेलं आहे तैसे आत्मसुख उपाहिले
जयासी आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले म्हणो काही. ज्याला हे सर्वत्र विस्तारलेलं आत्मसुख आपण होऊन प्राप्त झालेलं आहे, त्याच्याकडून हे विषय सहज टाकले जातात. हे काही मी नवीन सांगण्याची गरज नाही आहे. पण या विषय सुखानं कोण फसतात, कोण रममान होतात, ते जरा कौतुकानं आपण विचार करून पाहूयात असं म्हटलं होतं. कारण हा ज्ञानी पुरुष तर या विषय सुखांकडून फसवला जाणार नाही, या विषयांमध्ये रममान होणार नाही, या विषयांचा तो काय करील, त्यागच करणार आहे. जया आपण पे सांडूनी काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येत. आत्मसुखाला सोडून जो इंद्रियांच्या गावात कधी येत नाही, इंद्रिय समुदायाविषयी माझेपणाच्या वृत्तीवर जो कधी येत नाही, तो पुरुष विषय सेवन करत नाही. हे काय याच्यात आश्चर्य काय आहे? त्यांनी उदाहरणं दिले होते की नाही? सांगे कुमुद दळाचे नेताटे, जो जेविला चंद्रकिरणी चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे. जो कमळपत्राच्या ताटामध्ये शुद्ध चंद्रकिरणांचं सेवन करतो, तो चकोर पक्षी वाळूचे खडे काही चाटीत बसल का? नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्याला आत्मसुख प्राप्त झालेलं आहे, त्याच्याकडून हे विषय सहज टाकले जातील, हे काही सांगण्याची गरज नाही. पण कौतुकानं आपण विचार करून पाहूया की नेमकं या विषय सुखानं फसवले कोण जातात. आणि मग हा श्लोक आलेला आहे, एही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंते यन ते शुरमते बुधाहा. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारण असतात, कारण ते उत्पत्ती आणि विनाशयुक्त असतात. म्हणून ज्ञानी लोक त्याच्यामध्ये रममान होत नाही. जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंक का आळू कैले, तुषाते सेवी. उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. जैसे रंक, ज्याप्रमाणे आळू कैले रंकू, जसा भुकेलेला दरिद्री मनुष्य काय करतो, कोंडा खातो म्हटले. तुषाते सेवी. जसा भुकेने व्याकुळ झालेला दरिद्री माणूस कोंडा देखील काय करतो, खातो. तैसे त्याप्रमाणे जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले. त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतलेला नाही, तेच या विषय सुखामध्ये रंगून जात असतात. म्हणजे विषयाच्या संबंधापासून निर्माण होणाऱ्या सुखामध्ये रंगून जात असतात, त्याच्यामध्ये रममाण होत असतात. कोण? ज्यांना आत्मसुख प्राप्त झालेलं नाही. हे पहा, अज्ञानाच्या अधीन गेल्यानंतर माणूस आत्मसुखाला विसरतो. अज्ञानाचं स्वरूपच ते सांगितलं, आपला आपण पया विसर्जो धनंजया तेची रूप यया. अज्ञानाशी, अज्ञानाचं रूप म्हणजे काय, आपल्याला आत्मस्वरूपानं पडलेला विसर, त्यालाच तर काय म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे. आणि त्या आत्मस्वरूपाला विसरतो आणि देह मी असं काय करतो, समजतो. हे पहा, तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे हातो स्वये परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण. प्रत्येक जीव हा परब्रह्मच आहे, पण आपण परब्रह्म स्वरूप आहोत ही गोष्ट तो काय झालेला आहे, विसरलेला आहे. आता स्वतःला देह समजणं हीच काय आहे, खरी जीवदशा आहे. या आपण प्रत्येकजण ब्रह्मस्वरूप असून जीवदशेला जे प्राप्त झालेलो आहोत ते एकाच गोष्टीमुळं, ते म्हणजे देहाशी तादात्म्य केल्यामुळं. आता ही जी विपरीत भावना आपण धारण केलेली आहे, देह नसताना मी देह अशी समजूत जी दृढ आपली झालेली आहे, त्याच्यामुळंच आत्मसुखापासून आपण काय झालेलो आहोत, वंचित झालेलो आहोत. आणि सुखाकरता देहाशी तादात्म्य पाहून इंद्रिय आणि विषयांच्या संयोगापासून निर्माण होणारे जे भोग, त्याची काय करतो आपण, इच्छा करतो, अभिलाषा करतो किंवा त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो. विषय सुखाकडे
हा जीव काय करतोय, धावतो आहे. लक्षात आलं का? विषय सुखाकडे धावावं त्याकरिता लागतंय, कारण त्याला आपण सुखरूप आहोत याचा काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. म्हणूनच या इंद्रिय आणि विषयांच्या संयोगातून निर्माण होणारं जे सुखाभास जो आहे त्याची इच्छा तो करतो आहे. शब्दस्पर्शादी हे जे पंचविषय आहेत त्या पंचविषयापासून मला सुख प्राप्त होईल अशी काय करतो आहे, इच्छा करतो आहे. आता हे जे विषय सुख आहे हे तर खरं हे काही स्वाधीन नाही आहे, हे पराधीन आहे. ते कशावर अवलंबून आहे, विषयाच्या प्राप्तीवर अवलंबून आहे, इंद्रियांच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. पुन्हा त्या काळामध्ये मनाच्या स्थिरतेवर सुद्धा काय आहे, अवलंबून आहे. आणि या विषय सुखास्तव हा जीव काय होतो, दीन होऊन जातो. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियांनी या जीवाला काय करून टाकलं, दीन करून टाकलेलं आहे. बरं, त्या विषयामध्ये जे काही सुखाभास, सुख तर नाहीच पण सुखाभास जो प्राप्त होईल ते देखील किती आहे, अत्यल्प आहे. लक्षात आलं का? म्हणूनच शास्त्रामध्ये या विषय सुखाला तुच्छ असं मानल्या गेलेलं आहे. कारण ते किती आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पर्वतप्राय दुःख सहन करावं लागतं, त्यावेळेस त्या विषय इंद्रियांच्या संयोगातून असं अत्यल्प काय होतं, सुख प्राप्त होत असतं. बर, अत्यल्प का होईना पण त्याने तृप्ती देखील होत नाही. विषय सेवनानं त्याची काय होणार नाही, त्या जीवाची तृप्ती होणार नाही. उलट आणखी काय वाढेल, त्या सुखाविषयीची हाव वाढेल. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, संत ज्ञानोबारायांनी देखील एका ठिकाणी दृष्टांत देताना म्हटलेलं आहे, इंधने आगीसी हाका कचडे असं म्हटलेलं आहे ना. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, विषय सेवन करून कोणी तृप्त झाला का, नाही. जसं इंधनानं तो अग्नी कधी विझेल का, तो काय होईल, अधिक भडकेल. न जातो काम कामानाम उपभोगे न शाम्यती हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. न जातो काम कामानाम उपभोगे न शाम्यती. काम विषय सेवनाने कधीही पूर्ण होणार नाही, उलट तो आणखी काय वाढेल. भोगी काम वाढे इंधने आगीसी हाका कचडे. भोगाने काम आणखी काय होतो, वाढतो म्हटलेले. लक्षात आलं का? पण या विषय सुखाची जी इच्छा या जीवाला जी होते आहे ती का होते आहे, तर आत्मसुखापासून हा वंचित असल्यामुळे होते आहे. मी सुखरूप आहे हे ज्ञान त्याला नसल्यामुळंच सुखाकरता त्याला त्या इंद्रियांच्या दारामध्ये जावं लागतं. जीही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले. आपण पा म्हणजे आत्मसाक्षात्कार, ज्याने आपल्या स्वतःचं दर्शन ज्याला झालेलं नाही आहे, आत्मसाक्षात्कार ज्याला झालेला नाही, आत्मसुखाचा ज्याला अनुभव आलेला नाही आहे, तेच लोक इही इंद्रियार्थी रंजले, या विषयामध्ये रंगून जातात. इंद्रियार्थी म्हणजे इंद्रिय अर्थ, इंद्रियांचे विषय, अर्थ म्हणजे विषय, इंद्रियांच्या विषयांमध्ये रंगून जातात. कोण? जीही आपण पे नाही देखिले. आता ज्यांनी आपल्या आपणपाला पाहिलेलं आहे ते कशाला येतील? ओवी बघून आलो आपण मागच्या श्लोकाखाली, जया आपण पे सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. ज्याला आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावात यायचंच नाही, ते विषय सेवन करत नाहीत, हे काही सांगावं लागेल का? यात काही आश्चर्य आहे का? ते विषय सेवन करणारच नाहीत, कारण ते आपल्या आत्मसुखाला सोडून बाहेरच येत नाहीत. पण ज्याने आपल्या आत्मसुखाचा अनुभवच घेतलेला नाही आहे, आपण सुखरूपच आहोत हे ज्याला अनुभवाला आलेलं नाही आहे, जीही आपण पे नाही देखिले, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तेची इही इंद्रियार्थी रंजले, तेच या विषयामध्ये रंगून जातात. कसे? जैसे रंकू काळो कैले तुषाती सेवी. जसा भुकेला आणि दरिद्री मनुष्य काय करतो? कोंडा खातो. जर प्रचंड भूक लागली तर त्या भुकेपुढे त्याला हे रुचकर अन्न आहे
की सेवन करण्यास योग्य नाही, याचा देखील काय पडतो, विसर पडतो. शास्त्रात सांगितलंय की नाही, क्षुधातुराणाम न रुचिर न वेला, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा. कामातुराणाम न भयम न लज्जा, अर्थातुराणाम न गुरुर न बंधू, क्षुधातुराणाम न रुचिर न वेला, विद्यातुराणाम न सुखम न निद्रा. जे कामातुर आहेत त्यांना भयम न लज्जा, लाजही नाही आणि भयही नाही, ते कामातुर झालेले आहेत. तुकोबारायांनी त्याच्यात आणखी एक शब्द घातला, कामातुरा भय लाज ना विचार. लक्षात आलं का, त्या श्लोकात विचार शब्द नाही, तुकोबारायांनी त्याच्यावर वार्तिक केलं. कामातुरा नाम न भयम न लज, जे कामातुर आहेत त्यांना भयही नाही लाजही नाही. अर्थातुराणाम न गुरुर न बंधू, ज्यांना फक्त पैसाच हवा आहे, अर्थदृष्टी ज्यांची आहे, त्यांना गुरु कळत नाही आणि भाऊ कळत नाही, कोणालाही फसवणारच ते, फक्त काय पाहिजे, पैसे. तसं क्षुधातुराणाम न रुचिर न वेला, ज्याला प्रचंड भूक लागलेली आहे, हे मला आवडतं हे मला आवडत नाही असं तो म्हणत नाही, आणि वेला, त्याला वेळही कळत नाही, रात्रीचे 2 वाजले तरी तो म्हणतो चला आता मला खाऊ द्या, म्हणतो भूक लागलेली आहे. आणि विद्यातुराणाम न सुखम न निद्रा, ज्याला ज्ञान प्राप्त करायचंय, विद्या मिळवायची आहे, त्याला सुखही नाही आणि त्याला चांगली झोपही नाही. विद्यार्थीनं कुतः सुखम सुखार्थीनो कुत विद्या, जे सुखार्थी आहेत, ज्यांना सुख हवा आहे त्यांना कशाची विद्या, आणि ज्यांना विद्या हवा आहे, विद्या हवी आहे, त्यांना कशाचं सुख. मला काय सांगायचं, क्षुधातुराणाम न रुचिर न वेला, तो रंक दरिद्री पुरुष, भुकेलेला पुरुष ज्याप्रमाणे काय करतो, तुषाते सेवी, कोंडा खातो. पूर्वीच्या काळी दुष्काळ पडायची, ही वयस्क माणसं आपल्याला सांगतात, त्यांनी दुष्काळ अनुभवलेला आहे. लक्षात आलं का, त्यावेळेस जे काय असेल ते खाऊन आपलं काय करायचं, पोट भरायचं. म्हणून ज्याप्रमाणे दरिद्री आणि भुकेलेला मनुष्य कोंडा सुद्धा खातो, कारण त्याच्याकडे खायला योग्य असे पदार्थ नाही आहेत, आणि भूक तर लागलेली आहे, खावं तर लागणारच आहे. अगदी त्याच पद्धतीनं ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, आत्मसुखापासून जे वंचित आहेत, ज्यांनी आपल्या स्वसुखाचा अनुभव घेतलेला नाही, ते सुखाकरता कुठे पळतात, इंद्रियार्थ म्हणजे विषयांकडे धावत असतात. जी ही आपण पे नाही देखिले, तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंकुका आळू कैले तुषा ते सेवी. उदाहरण दिलं, नातरी मृगे तृषा पिडिते, संभ्रमे विसरोणी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते ठाकोणी येती. उदाहरण ज्ञानवराय म्हणतात, नातरी किंवा अथवा, आणखी सांगतात, तृषा पिडिते मृगे, तहानेने व्याकुळ झालेली जी हरण आहेत, ती संभ्रमे जळाते विसरूनी, भ्रमानं खऱ्या पाण्याला विसरून, तोय बुद्धी बरडिते ठाकोणी येती. आणि मग या बरड जमिनीकडे त्या मृगजळालाच पाणी समजून, तोय बुद्धी म्हणजे हे पाणी आहे अशा बुद्धीनं असं समजून, बरडिते ठाकोणी येते, बरड जमिनीकडे पाण्याचा ध्यास घेऊन पळत पळत येतात. उदाहरण दिलं कोणाचं, हरणाचं. तहानेनं व्याकुळ झालेली हरण, तृषा पिडिते मृगे, तृषेनं तहानेनं पिडलेली व्याकुळ झालेली जी हरणं आहेत, ती संभ्रमे जळाते विसरुणी, भ्रम त्यांना होतो आणि खऱ्या पाण्याला काय होतात, विसरतात. आणि मृगजळालाच हे पाणी आहे असं समजून त्या माळरानाकडे धावत येतात. तोय बुद्धी वरडी ते ठाकोणी येते. हे पहा, मृगजळाचा भ्रम होतो. कधी होतो, भर दिवसा होतो. का तेजा आणि उखरा बेटी झाली या विरा, मृगजळाची या पुरा रूप होय. तेज म्हणजे सूर्यकिरण आणि उखर भूमी, बरड भूमी यांचा संयोग झाला की त्यातून काय होतं, मृगजळ तयार होतं. भर दिवसा त्या मृगजळाचा काय होतं, आपल्याला भ्रम होतो. प्रखर सूर्यकिरण आणि हिवाळवंट म्हणा किंवा बरड जमीन म्हणा, त्यांच्या संयोगातून मृगजळ आपल्याला दिसतं. आता ते दिसत असलं तरी प्रत्यक्ष तिथं ते आहे का, नाही आहे. पाणी देण्याचं सामर्थ्य आहे का त्या मृगजळामध्ये, नाही आहे. मृगजळ खरं नाही आहे,
पण त्याला खरं समजून हरणं काय करतात, धाव घेतात आणि शेवटी ऊर फुटून मरतात. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे ऊर फोडी, तुकाराम महाराज म्हणतात. ते खोटं आहे पण तरी देखील त्याला खरं समजून धावल्यामुळं ऊर फुटून काय होतात, मरतात. आता ते काय मृगजळ खरं पाणी नसतं. मृगजळाची गातळी ती दिठी दुरुणी न्याहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी लावी. जे काही जर त्या मृगजळात खरं पाणी असतं तर पाईपलाईन करून लोकांनी साळी केळीच्या काय लावल्या असत्या बागा, आणि आपल्या ह्या इकडच्या भागापेक्षा जास्त बागायत भाग कुठं झाला असता. जिथं वाळवंट आहे, जिथं बरड जमीन आहे, तिकडं मराठवाड्याचा काही जो भाग आहे तिकडं तर जास्त बागायत क्षेत्र झालं असतं. पाणी तेने पाणी साळी केळी लावीशी काही ज्ञानोबराय म्हणतात. त्या पाण्यावर काही साळी केळीच्या बागा लावल्या जातात का? नाही. फक्त ते काय होतं, दिसतं पण तिथं ते नसतं, पण ते यांना कळत नाही. कोणाला? तृषा पीडिते मृगी, त्या तहानेनं व्याकुळ झालेल्या त्या हरणाला ते कळत नाही. ते संभ्रम विसरुनी जळाते, खऱ्या पाण्याला भ्रमाण विसरून त्या मृगजळालाच खरं पाणी समजून ते धावत येतात. तोय बुद्धी बरडीते ठाकूनी येते. आता त्या हरणाच्या दृष्टीनं ते मृगजळ काय आहे? सत्य आहे. हरणाच्या दृष्टीनं मृगजळ सत्य आहे. त्याला ते दिसतं, सत्य वाटतं. आपल्याला दिसतं, आपण सत्य मानत नाही. आणि सूर्याच्या दृष्टीनं तर मृगजळच नाही आहे. लक्षात आलं का? त्या सूर्याला जर विचारलं का हो तुम्ही आकाशामध्ये आला आणि तुमच्या प्रखर सूर्यकिरणांचा आणि त्या बरड जमिनीचा संयोग झाला आणि मग ते मृगजळ दिसलं, आम्हाला दिसलं पण आम्ही खोटं मानलं, हरणाला दिसलं पण त्याने ते खरं मानलं, तुम्हाला काय प्रतीती आहे? ते म्हणेल माझ्या दृष्टीनं ते मृगजळच नाही आहे. लक्षात आलं का? त्या हरणांनी त्या मृगजळाला खरं समजून भ्रमानं खऱ्या पाण्याला विसरून त्या मृगजळालाच खरं समजून त्या बरड जमिनीकडे पाण्याचा ध्यास घेऊन काय होतात, पळत पळत येतात. ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोणी जळाते, मग तोय बुद्धी बरडीते ठाकुनी येती, तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती, तैसे आपण पे नाही दिठे. तैसे त्याप्रमाणे आपण पे दिठे नाही, ज्याला आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टी नाही, ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही, आत्मस्वरूपाविषयी ज्याची दृष्टी नाही आहे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, आणि ज्याला स्वसुखाचे सर्व काळ काय आहे, दारिद्र्यच आहे, स्वस्वरूपाच्या आनंदाचा ज्याला ज्याच्या ठिकाणी नेहमीच काय आहे, दुष्काळच आहे, सतत काय आहे, अभावच आहे, तयासीची विषय हे गोमटे आवडती, त्यालाच हे विषय चांगल्या प्रकारे आवडतात. हे विषय कुणाला चांगल्या रीतीनं आवडतात? तर ज्याला आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टी नाही आणि ज्याला स्वसुखाचं सर्व काळ काय आहे, दारिद्र्य आहे, स्वसुखाचा सर्व काळ ज्याला काय आहे, दुष्काळ आहे, त्यालाच हे विषय चांगल्या प्रकारे आवडतात, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात, तोच विषयांची काय करतो, इच्छा करतो. हे पहा, त्या दिवशी आपण पे शब्दाचा ज्ञानोबरायांनी मांडलेला विचार पाहिला होता. मग इदंतीसी वाळले जे मी पण विण डहारले, तैसे रूप पाहिजे आपले, आपणची इदम अहम वृत्ती शून्य, असं हे काय आहे, आत्मस्वरूप आहे. इदम म्हणूनही नाही आणि अहम म्हणूनही नाही, या दोन्ही वृत्तीनं रहित असलेलं काय आहे, हे आत्मस्वरूप आहे. हे पंचकोश आणि देहत्रय, हे पहा, पंचकोशातीत देहत्रयातीत हे काय आहे, खरं आपलं आत्मस्वरूप आहे. हे पहा, इदम म्हणजे हे असं म्हणूनही ज्याला दाखवता येत नाही आणि अहम म्हणूनही ज्याला काय दाखवता येत नाही, असं हे काय आहे, आत्मस्वरूप
आहे. इदमने काय दाखवता येईल? हे इदम शब्दोदितं जगत, इदम शब्दाने जे दाखवलं जातं ते काय आहे? जगत आहे. लक्षात आलं का? इदम अहम वृत्ती शून्य असलेलं जे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाला पाहण्याची ज्याला दृष्टी नाही आहे, म्हणजे ज्याला मी ब्रह्मस्वरूप आहे, सच्चिदानंद घन जे ब्रह्म ते मीच आहे, असा ज्याला साक्षात अनुभव नाही आहे, आपल्या सुखरूपतेचा ज्याला अनुभव नाही आहे, आणि ज्याला स्वसुखाचं सर्व काळ काय आहे? दारिद्र्यच आहे. जया ते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती, त्यालाच हे विषय चांगल्या प्रकारे आवडतात. हे पहा, आत्मसुख जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत विषयाकडे हा जीव धावणारच आहे, विषयाकडे तो आकर्षित होणारच आहे. आपण बघून आलो बराच वेळेला इंद्रियांचा स्वभाव काय आहे, या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की या विषया वाचून आणखी रमणीय सुखकारक या जगामध्ये दुसरं काहीच नाही, आणि त्यांची धाव ही बाहेरच असल्यामुळं ते सहजच विषयांकडे काय होणार आहेत? धावणार आहेत. मी एक दिवस आपल्याला कठोपनिषदातील एक वचन सांगितलं होतं, यमाचं वचन, श्रुती आहे, प्रसिद्ध आहे. पराईंची खाणी व्यतृणत स्वयंभूस तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन. या परमात्म्यानं या इंद्रियांना बहिर्मुख करून जणू काही यांची हिंसाच केली, यांच्यावर जणू काही अन्यायच केला. व्यतृणत स्वयंभू, त्या परमात्म्यानं यांची जणू काही काय केली? हिंसाच केली. यांना काय केलं म्हटले? बहिर्मुख बनवलं. ते आतमध्ये बघायला तयारच नाहीत. त्यांची सगळी धाव कुठे आहे? बाहेरच आहे. पण कुणीतरी एखादा धीर पुरुष अमृतत्व प्राप्तीच्या इच्छेनं या सगळ्यांना काय करतो? अंतर्मुख करतो. या सर्व इंद्रियांना काय करतो? अंतर्मुख बनवतो. हे जे बाहेर सुखाचा शोध घेतात तो काय करतो? आतमध्ये कश्चित धीरा, कोणीतरी धीर पुरुष, कोणीतरी एखादा, तो या इंद्रियांना मुरड घालतो आणि आतमध्ये काय करतो? बघायला भाग पाडतो. म्हणजे स्वसुखाचा काय घेतो? अनुभव घेतो. अमृतत्व इच्छन, अमृतत्वाच्या इच्छेनं, म्हणजे अमृतत्व कुठं आहे? आत आहे. आपलं ते काय आहे? स्वरूप आहे. अमृतस्य पुत्रा हा, वेदानं म्हटलेलं आहे ना आपल्याला, की तुम्ही अमृताचे काय आहात? पुत्र आहात. तुकोबराय काय म्हणतात? अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे. तुम्ही काय आहात? अमर आहात. तुम्ही अमर आहात, हे खरं आहे की खोटं पहा. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल देह मी नाही, देह माझा नाही, असं एकदा म्हणा तर खरं, मग तुम्हाला मी बोलतो त्याचा काय येईल? अनुभव येईल. हे खरं आहे की खोटं हे तुम्हाला कळेल. पण जोपर्यंत त्या स्वसुखाचा अनुभव येत नाही तोपर्यंत हा जीव त्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयांकडे धावणारच आहे. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती. आता आत्मसुख प्राप्तीनंतर विषय त्याग हा सहजच त्याच्याकडून घडणारच आहे. जोपर्यंत आत्मसुख प्राप्त नाही तोपर्यंत विषय सुखाकडे त्याची काय होणार आहे? धाव होणार आहे. भले ते विषय खरे सुखकारक नाही आहे, जसं उदाहरण दिलेलं आहे, ते जे मृगजळ आहे ते काही खरं पाणी नाही आहे, पण तरी देखील तिथं पाणी आहे या बुद्धीनं, तोय बुद्धी, तिथं पाणी आहे या बुद्धीनं ते तहानलेले हरण त्या बरड रानाकडे काय होतात? पळत येतात. अगदी त्याच पद्धतीनं या विषयांमध्ये काही खरं वास्तव सुख नाही आहे, पण ज्याला आत्मसुखापासून जो वंचित आहे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, ज्याला स्वसुखाविषयी सर्व काळ काय आहे? दारिद्र्यच आहे, दुष्काळच आहे, तो मात्र या विषयांकडे काय होणार आहे? धावणार आहे. विषयांकडे धावतो याचा अर्थ तिथं खरंच सुख आहे असं नाही.
जसं ती हरणं त्या मृगजळाला बघून धावतात, म्हणजे तिथं पाणी आहे का? नाही आहे. पण पाणी आहे असा त्यांना भ्रम त्या ठिकाणी झालेला आहे, तिथं पाणी नाही आहे. तसा हा जीव आत्मसुख, त्या आत्मसुखापासून वंचित असल्यामुळं विषयांकडे सुखाभिलाषेनं धावतोय. याचा अर्थ त्या विषयांमध्ये सुख आहे का? नाही आहे. कसे आहेत ते विषय? एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारीखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. एरवी विषयी सुख आहे. एरवी हे पहा, विषय भोगणं तर दूरच राहो, पण विषयात सुख आहे असं बोलणं देखील योग्य नाही आहे. एरवी विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही, हे बोलणंच चुकीचं आहे. विषयात सुख आहे हे बोलणंच चुकीचं आहे. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारीखे नव्हे. का बरं? काय कारण त्याचं? तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विद्युत स्फुरणे जगा माझी कान पाहे. विजेच्या चमकण्यानं जगात का बरं उजडत नाही? वीज आकाशात चमकते, तिचा प्रकाशही पडतो, पण त्या प्रकाशानं या जगामध्ये उजाडतं का? जसं सूर्य उजडल्यानंतर सर्व व्यवहार त्या प्रकाशामध्ये माणसांना करता येतात, तसं वीज चमकल्यानं जो प्रकाश होतो त्या प्रकाशामध्ये व्यवहार करता येतात का? उजाडतं का? नाही उजाडत. विजेचं चमकणं हे काय आहे? क्षणिक आहे. हेच त्याचं काय आहे? उत्तर आहे. का बरं या विजेच्या चमकण्यानं जगामध्ये उजाडत नाही? तर त्याचं उत्तर आहे, त्या विजेचं चमकणं कसं आहे? क्षणिक आहे. तसे विषय हे कसे आहेत? विनाशी आहेत. त्यामुळं विषयात सुख आहे हे बोलणं देखील योग्य नाही. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारीखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयामध्ये अतिशय अल्प असं सुख आहे, याविषयी हा काय केलेला आहे? दृष्टांत दिलेला आहे. अल्प सुखाविषयी दिलेला हा काय आहे? दृष्टांत आहे. वीज ही चमकताच काय होते? नाश पावते. पाण्यावर दिसलेला तरंग दिसता क्षणीच काय होतो? नाश पावतो. तरंगाचे रूपायणे तयाचे नाव निमने, काही विजूचे उदय जने तेची असतो. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, तरंगाचं रूपाला येणं हेच त्याचं काय आहे? निमन. दिसला की तो ते काय होऊन जातो? तरंग नष्ट होतो. अगदी त्याचप्रमाणे विजूचे उदय जने म्हणजे विजेचं उदयाला येणं हेच त्याचं काय आहे? अस्त. तोची असतो. त्याच क्षणाला तिचा काय होतो? अस्त होऊन जातो. त्याचप्रमाणे विषय सुख हे अत्यंत क्षणिक आहे आणि अत्यल्प आहे. हे सुख अनुकूल अशा विषय प्राप्त समयीच आपल्याला होतं. अनुकूल मानलेले जे विषय ते आपल्याला प्राप्त झाले. मी तर सांगितलं, चित्ताची एकाग्रता, इंद्रियांचं सामर्थ्य, अनुकूल विषयांची प्राप्ती, एवढ्या गोष्टी ज्यावेळेस घडतात त्यावेळेसच क्षणभरासाठी ते विषय आपल्याला काय वाटतात? सुखकारक वाटत असतात. आता एखादा चांगला पदार्थ एखाद्यास आवडत नाही, पण तो मिळाला त्याला, तर त्याला आनंद होत नाही. चांगला पदार्थ आहे पण त्याला काय होत नाही? आवडत नाही. विषय चांगला आहे की नाही? चांगला आहे, पण त्याला अनुकूल नाही आहे. त्याने अनुकूल मानलेला विषय तो प्राप्त असेल, बरं प्राप्त असूनही त्याने अनुकूल मानलेला आहे, पण इंद्रियात सामर्थ्य नसेल. बरं इंद्रियातही सामर्थ्य आहे, अनुकूल मानलेला, त्याला अनुकूल असलेला आवडणारा विषयही प्राप्त आहे, पण त्याची चित्तवृत्ती चंचल असेल, त्याच्या मनात काय झालेलं असेल? विक्षेप, काही क्षोभ काही कारणाने निर्माण झालेला असेल, तरी देखील ते विषय सुखकारक ठरत नाही. बर, हे सगळं झालं. चित्ताची एकाग्रता आहे, अनुकूल विषयांची प्राप्ती झाली, ते विषय भोगण्याचं इंद्रियात काय आहे? सामर्थ्य देखील आहे. ते विषय उपभोगले सुद्धा, ते क्षणिक त्याला सुखही प्राप्त झालं, पण पुन्हा त्याच्यापेक्षा मोठ्या विषयांची काय झाली? अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. क्षयातिशय दोष, या दोषांनी हे विषय काय आहेत? युक्त आहेत. क्षय आणि अतिशय. क्षय म्हणजे नाश. केवढाही विषय प्राप्त झाला तरी त्याचा काय होणार आहे? त्या विषय सुखाचा नाश होणार आहे. म्हणजे हा ही एक दोष आहे. आणि अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा विषय दिसला की याच्यातील आनंद निघून गेला. आता 20 लाखाच्या गाडीत चालला, त्याला आनंद वाटला, आणि रस्त्याने जाताना 50 लाखाची कोणाची तरी गाडी दिसली, तर ती गाडी काही त्याला सुखकारक वाटत
नाही, क्षयातिशय दोषाने हे विषय सुख काय आहेत युक्त आहेत. अगदी स्वर्गातील हे दिव्य जे भोग आहेत ते भोग सुद्धा एक क्षय आणि अतिशय या दोन दोषांनी काय आहेत युक्त आहेत. कधीतरी त्या स्वर्ग भोगाचा काय होणार आहे क्षय होणार आहे. पुन्हा याने जेवढं पुण्य प्राप्त केलेलं आहे त्या पद्धतीनं त्याला तिथं सुख मिळेल. पण त्याच्यापेक्षा अधिक पुण्य करून आलेला जो देव आहे ज्याला देव शरीर प्राप्त झालेलं आहे आणखी यज्ञ यागादी करून त्याला याच्यापेक्षा काय मिळेल दिव्य भोग मिळेल. तो बघितला की याचा आनंद काय होईल नष्ट होईल. क्षयातिशय दोषांनी युक्त आहे म्हणजे क्षय हा दोष आहे अतिशय हा दोष आहे. नाशवान हे विषय सुख आहे. किती अत्यल्प आहे ते याच्यामध्ये सांगितलं. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नाही. ते म्हणतात विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही, हे बोलणं देखील योग्य नाही. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी सांगे वात वर्ष आतप धरे ऐसे अभ्रत छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का सांगे. असं सांग की वात वर्ष आतप धरे वारा वर्ष पाऊस आणि आतप ऊन धरे यांना प्रतिबंध करण्यासारखं ऐसे अभ्रत छायाची जरी सरे ढगाच्या सावलीनंच जर हे काम झालं असतं तर तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. मग 3 मजली चुने गच्ची अशी चांगली घरं बांधावीत का. बांधावी लागली असती का मस्ती बांधावी लागली. सांग बरं अर्जुना वारा पाऊस आणि ऊन यांचं निवारण जर ढगाच्या सावलीपासून होत असेल त्या ढगाच्या सावलीनंच जर या वारा पाऊस उन्हापासून आपलं संरक्षण झालं असतं तर मग त्रिमाळिके 3 मजली त्यावेळेस जास्तीत जास्त 3 मजले असतील बहुतेक 3 मजले म्हणजे खूप मोठी इमारत झाली. धवळारे चुने गच्ची वाडे तर 3 मजली घरे बांधण्याचा खटाटोप करावा लागला असता का. त्याचप्रमाणे विषयात खरंच जर समाधानकारक सुख असतं तर आत्मसुखाची गरज पडली असती का पडली नसती. सांगे वात वर्ष आतप धरे ऐसे अभ्रत छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. ढगाची सावली ज्याप्रमाणे अखंड राहत नाही तसं विषय सुख अधिक काळ टिकत नाही. अभ्रत छायेची जोडी निदैव घरमोडी मृगांबुदे कोणी फोडी पाणी आडे मूर्ख. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. विषयामधून प्राप्त होणारं जे सुख आहे ते कसं आहे बेगडाच्या बाहुलीप्रमाणे आहे आभ्राच्या ढगाच्या सावलीप्रमाणे आहे. हे बा स्वप्नामध्ये प्राप्त झालेलं धन हे खरं धन आहे का नाही आहे. मृगजळाचं जे पाणी आहे ते खरं पाणी आहे का नाही. ढगाची जी सावली आहे ती खरी सावली आहे का नाही. अगदी त्याचप्रमाणे विषय सुख हे खरं सुख नाही. ज्ञानोबरायांचाच एक मोठासा काय आहे अभंग आहे. स्वप्नीचे धन ते धनची नव्हे मृगजळीचे जळ ते जळची नव्हे आभरीची छाया ते छायाची नव्हे तैसे विषय सुख नव्हे नव्हे रया. त्याप्रमाणे विषय सुख हे खरं सुख नाही आहे. सांगे वात वर्ष आतप धरे ऐसे अभ्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. जर वारा पाऊस ऊन यांना प्रतिबंध करता आला असता यांचं निवारण आपल्याला करता आलं असतं यांच्यापासून संरक्षण जर आपलं ढगाच्या सावलीनंच झालं असतं तर 3 मजली धवळारे चुने गच्ची घरे बांधावीत का. घर बांधण्याकरता किती खटपट माणसाला करावी लागते. मग माणसांनी घरं बांधली असती का बांधायची गरज पडली नसती. म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेणता गावाया जल्पिजे जैसे महूर का म्हणिजे विषकंदा ते. म्हणून विषय सुख जे बोलीजे म्हणून विषयात सुख आहे असं जे म्हटलं जातं ते नेनता गावाया जल्पिजे. ते नेनता म्हणजे विषयाचं स्वरूप न कळता विषय हे अंतरंगात कसे दुःखरूप आहेत हे जाणून न घेता वाया जल्पिजे व्यर्थ काय केली जाते बडबड केली जाते. विषयात सुख आहे असं जे लोक बोलतात ते विषयाचं स्वरूप कळून न घेता व्यर्थ बडबड करतात. जर विषयाचं स्वरूप अंतरंग त्यांना कळेल
तर विषयात सुख आहे असं ते बोलणारच नाहीत. म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेणता गावाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे विषकंदा ते. ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला काय म्हणावं, मधुर म्हणावं. विषकंद, विषाचे कांदे, बचनाग नावाची काय आहे वनस्पती आहे. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न देखावे. म्हणजे काहीतरी हे करून, आयुर्वेद साधोनी म्हणजे साधू लोक नाही, साध्य करून काहीतरी त्याचं विशिष्ट औषधी त्याचा प्रयोग करून काही लोक तोळा तोळा खातात आणि इतरांना ते डोळ्याने पाहणं सुद्धा होत नाही. त्याच्या जवळ जरी गेलं, त्याला स्पर्श जरी आपला झाला तरी देखील ते काय होतं, बाधक आपल्याला ठरतं. बचनाग नावाची विषारी वनस्पती. मग तो जो विषकंद आहे, विषाचा जो कांदा आहे, त्याला मधुर म्हणणं हे जसं विचित्र आहे, तसंच विषयात सुख आहे असं म्हणणं आहे. हे पहा, विषयात सुख आहे हे कधी म्हटलं जातं, त्याचं स्वरूप न जाणता, ते नेणता गावाया जल्पिजे. जसं महुर का म्हणिजे विषकंदा ते, जे विषाचे कांदे आहेत त्या विषाच्या कांद्याला ज्याप्रमाणे काय म्हणावं, मधुर म्हणावं, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असं म्हणणं व्यर्थ आहे. विषय सुख गोड वाटतं, पण परिणामी ते काय आहे, दुःखालाच कारण आहे. आणि विषयेंद्रिया मिळो होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. विषय आणि इंद्रिय यांचा संयोग होता क्षणी जे सुख काय होतं, प्राप्त होतं, पण परिणामी ते दुःखालाच काय होत असतं, कारण होत असतं. पै नामे विष मधुरे परी मारुणी अंती खरे, तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. पै नामे विष मधुरे परी मारुणी अंते खरे. ते विषकंद खाताना गोड लागतील, पण ते काय करतील, आपला प्राण घेतील. मारुणी अंती खरे, आपल्याला अंती काय करतील, ते मारतील. तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. त्याप्रमाणे हे विषय सुख अगोदर भोगताना गोड वाटेल, पण नंतर परिणामी ते दुःखालाच कारण होईल. बापा विषयाची मधुरता, बापा विषयाची मधुरता जणे आवडी उपजे चित्ता, तो परिणाम विचारिता प्राणुहरी. ते विष अगोदर खाताना कसं वाटेल, काही विष गोड असतील बहुतेक, लक्षात आलं का. ते खाताना गोड वाटेल, पण परिणाम विचारिता प्राणुहरी. आगा विषाचे कांदे वाटूनी जो रस घेईजे पिळूनी, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. तैस तेवी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्याप्रमाणे विषकंदाला मधुर म्हणावं, अगदी त्याचप्रमाणे विषयात सुख आहे असं जे म्हटलं जातं ते विषयाचं स्वरूप कळून न घेता म्हटलं जातं. म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेणता गावाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे विषकंदा ते. पुढे आणखी काही उदाहरणं ज्ञानोबारायांनी दिलेली आहेत, त्याचा विचार उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये.
दृष्टादृष्टविजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरुवर्य वंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.